करकोचा आणि खेकडा. कोणे एकेकाळी एका माशाने गच्च भरलेल्या तळ्याजवळ एक करकोचा राहायचा. रोज तळ्यातले मासे खात तो आनंदाने राहत होता. अशीच वर्षे गेली. करकोचा आता म्हातारा झाला होता. त्याला पूर्वीसारखे मासे पकडता येईनात. मग त्याने एक युक्ती केली. दुःखी चेहरा करून तो अगदी स्वस्थ बसला. जवळून जाणारे मासे सुद्धा पकडायचा प्रयत्न केला नाही. एका खेकड्याने त्याला असे उदास पाहिले आणि तो करकोच्याकडे गेला. काय भाऊ, इथे उदास का? मासे खाणं सोडलं की काय? अरे खेकडे भाऊ, आत्ताच मी ऐकलं की काही माणसं हे तळे माती टाकून बुजवणार आहेत. इथले राहणारे सगळे मरणार. हे ऐकताच तळ्यात एकच खळबळ उडाली. अरे देवा, हे तर फार भयंकर आहे. आता तूच सांग, यातून कसा मार्ग काढायचा? मी तर असा म्हातारा, पण मी तुम्हाला नक्कीच मदत करीन. इथून जवळच एक मोठं खोल तळ आहे. मी तुम्हाला तिथेच घेऊन जातो. आता करकोचा अगदी खुश झाला. आता तो आपल्या चोचीत एक एक मासा घेऊन जायला लागला. पण तो दुष्ट करकोचा एका मोठ्या दगडावर नेऊन माशांना खाऊन टाकायचा. त्या दिवशी खेकड्याची पाळी होती. आता मात्र करकोच्याच्या मानेला मिठी मारून खेकडा त्याच्या बरोबर निघाला. पण वाटेत तळे काही दिसेना. त्याऐवजी इकडे तिकडे माशांचे सांगाडे पडलेले दिसले. आणि मग त्याला करकोच्याचा कावा समजला. त्याने आपल्या सर्व शक्तीनिशी करकोच्याच्या मानेला कडकडून चावा घेतला आणि त्याला मारून टाकले. शत्रूवर कधीही विश्वास ठेवू नये.